अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. सगळे अगदी आनंदी असेल अशी मी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस तुमचा छान आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आता लवकरच अधिक महिना येतोय, तर बरेचसे अधिक महिन्याचे जे काही उपाय आहे, अधिक महिन्यामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे, कसं साजरा करायचा आहे याबद्दलचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी आणते आहे सध्या. तर आता आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळे म्हणतात की ह्या महिन्यामध्ये जे सासू सासरे असतात ते आपल्या मुलीला आणि जावयांना घरी जेवायला बोलवतात, त्यांचं मानपान वगैरे करतात. आता ही गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे की जावयाला आपल्या घरी बोलून त्यांचा मानपान करायचा असतो. पण ह्या अधिक महिन्यामध्ये लक्षात ठेवा, सगळ्यात ताईंनी महिलांनी सगळ्यांनी लक्षात ठेवा, या महिन्यामध्ये आपल्याला एक सर्वात महत्त्वाचं कर्तव्य सुद्धा करायचं आहे आणि ते म्हणजे अधिक महिन्यामध्ये आपल्याला आपल्या आईची ओटी भरायची आहे. आता ती ओटी आपल्याला का भरायची आहे अधिक महिन्यामध्ये, आणि समजा आई नसेल, म्हणजे आई वारलेली असेल किंवा आई विधवा असेल तर काय करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. अतिशय महत्त्वाची माहिती आहे. नक्कीच ही माहिती तुम्हाला पटली तर मी ज्या गोष्टी सांगते आहे त्या तुम्ही या येणाऱ्या अधिक महिन्यामध्ये करा. अधिक महिना हा खूप शुभ असतो, तर त्यामुळे या अधिक महिन्यामध्ये आपल्याकडून काही शुभ गोष्टी जर झाल्या तर त्याचं जे फळ आहे, त्याचं जे पुण्य आहे ते आपल्यासोबत कित्येक दिवस टिकतं, त्याचं फळ आपल्याला मिळतं. हे बघा, आपल्याला माहिती आहे की प्रत्येक शुभ दिवशी सवाष्ण महिलेची ओटी भरली जाते. तिचं सौभाग्य अखंड टिकून राहावं, त्यानंतर तिच्या ज्या आयुष्यामध्ये कुठल्या अडचणी येऊ नयेत, त्यानंतर सगळं काही तिच्या आयुष्यामध्ये सुरळीत असावं यासाठी आपण त्या महिलेची ओटी भरत असतो. आणि आपली आई ही सुद्धा आपल्याला लहानापासून आपल्या सर्व काही गोष्टी आपल्यासाठी करत आलेली असते. अगदी लहानपणापासून आपली आई आपल्याला सर्व काही शिकवते, आपल्याला शिक्षणात मदत करते, छोटे मोठे कामं शिकवते. कारण आपल्याला माहिती आहे की समजा आपलं लग्न झाल्यानंतर आपण जेव्हा सासरी जातो, काही चूक झाली तर आपल्याला सासरकडचे म्हणतात तुझ्या आईने तुला हेच शिकवलंय का. हे आपण खूप ठिकाणी ऐकलं असेल. आता भलेही थोडीशी लाईफस्टाईल बदलली आहे, या गोष्टी कानावर पडत नाही, पण तरी सुद्धा काही ठिकाणी हे शब्द अजून पण कानावर पडतात की तुला तुझ्या आईने हेच शिकवलंय का. म्हणजे आपण जी गोष्ट करतो तर ती आपल्या आईवडिलांनी आपल्याला शिकवली आहे आणि सगळ्यात जास्त वाटा त्यामध्ये आपल्या आईचा असतो, असं सगळे लोक आपल्याला दाखवून देत असतात. की कुठली चांगली गोष्ट झाली की हां, हिच्यावर चांगले संस्कार आहेत बरं का, हिच्या आईने वडिलांनी हिच्यावर चांगले संस्कार केले. काही आपल्याकडून चूक झाली तर हिच्या आईने हिला हेच शिकवलंय का असं बोललं जातं. तर त्यामुळे आपली आई जी आहे ना ती आपल्याला लहानपणापासून सर्व शिकवत असते, आपल्यावर सगळ्या प्रकारचे संस्कार करते, त्यानंतर आपल्याला चांगला मुलगा शोधून देते, आपले लग्न लावून देते आणि त्यानंतर सुद्धा तिला आपल्या संसाराची काळजी असते की हिने हिच्या संसारात सुखी राहावं, हिला सर्व काही गोष्टी मिळाव्या, हिने नेहमी आनंदी राहावं, हिच्या संसारामध्ये कुठलं दुःख येऊ नये अशी काळजी आपल्या आईला नेहमी असते. आणि आपण आपल्या आईच्या पोटामध्ये 9 महिने आपण त्या गर्भामध्ये वाढलेलो असतो. ही सुद्धा गोष्ट आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाची आहे. त्यामुळेच आपण हा जन्म घेतलेला आहे आणि म्हणून अशा आईचे आपल्याला धन्यवाद द्यायचे असतात. आणि म्हणून अशा शुभ महिन्यामध्ये, अधिक महिन्यामध्ये आपल्याला आपल्या आईची ओटी भरायची आहे. तिच्या पोटी आपण जन्म घेतलेला असतो, म्हणून तिची ओटी आपल्याला भरायला विसरायची नाहीये. या अधिक महिन्यामध्ये आपल्याला आपल्या आईची ओटी भरायची आहे. आता समजा आई नसेल तर आपली मोठी बहीण आहे, सख्खी बहीण असेल किंवा मावस बहीण असेल किंवा चुलत बहीण असेल मोठी, तर ती सुद्धा आपल्याला आई समान असते, तिची आपण ओटी भरू शकतो. किंवा आपली मावशी, ती सुद्धा आपल्याला आई समान असते. आपली काकू आई समान असते. तर ज्या आपल्या आई समान व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये आहे त्यांची आपल्याला ओटी आपण भरू शकतो, जर आई नसेल तर. पण लक्षात घ्या, सुनेने सासूची ओटी भरायची नाहीये, ठीक आहे. कारण सासूने त्यांच्या ओटीमध्ये वाढवलेला जो पुत्र असतो त्यांच्या मुलाशी आपण लग्न केलेलं असतं, तर त्यामुळे सुनेने सासूची ओटी भरायची नाहीये. बाकी इतर कोणीही तुमच्या नात्यांमधले जे पण तुमच्या आई समान आहेत त्यांची तुम्ही ओटी भरू शकता. जर तुम्हाला आई नसेल तर हा सुद्धा एक ऑप्शन आहे. तुम्ही तुमची मोठी बहीण सुद्धा आई समान असते. जे कोणी व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये आई समान असेल त्यांची तुम्ही ओटी भरू शकतात. किंवा आजूबाजूला कोणी एखादी ज्येष्ठ स्त्री असेल, जिला तुमच्या बिल्डिंगमध्ये कोणी एखाद्या काकू असतील, मावशी असतील, ज्या तुम्हाला नेहमी मदत करतात, आईसारख्या तर तुमच्या मदतीला धावून येतात, त्यांची सुद्धा तुम्ही ओटी भरू शकतात, हरकत नाही. फक्त लक्षात ठेवा, सुनेने सासूची ओटी भरायची नाहीये, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. आता ओटी कशी भरायची आहे? ओटी अगदी साध्या पद्धतीने, जसं आपण देवीच्या मंदिरामध्ये देवी आईची ओटी भरतो त्याचप्रमाणे तुम्हाला एक खण, आता प्रत्येकाची यामध्ये बघा तुमची एक चॉईस असू शकते. तुम्हाला आपल्या आईला एखादी अगदी महागाची साडी घ्यायची असेल तुम्ही ती घेऊ शकता. तुम्हाला कुठलं भांडं, चांदीचं, सोन्याचं काही वस्तू करायची असेल आईला तर ती तुम्ही करू शकता, ते तुमच्यावर आहे. पण ओटीमध्ये शक्यतो खण म्हणजे आपण जे ब्लाऊज पीस म्हणतो ते, त्यानंतर नारळ, तांदूळ, त्यानंतर गजरा,
शृंगाराच्या वस्तू, त्यामध्ये तुम्हाला 11-21 जितक्या वस्तू देता येतील त्या वस्तू, या ज्या बेसिक गोष्टी आहे या ओटीमध्ये आल्याच पाहिजे. तर आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या मनावर आहे की तुम्हाला अजून कुठल्या गोष्टी द्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या आईची ओटी भरायची आहे. अधिक पूर्ण महिना हा शुभ असतो, त्यामुळे असं नाही की याच दिवशी भरा की त्याच दिवशी भरा. पूर्ण महिन्यामध्ये तुमच्या सोयीनुसार, तुमच्या आईच्या सोयीनुसार तुम्ही आपल्या आईची ओटी भरू शकतात. आता हे बघा, मंगळवार शुक्रवार हे दिवस आपण देवीचे मानत असतो, तर त्यामुळे अधिक महिन्यामधला मंगळवार अधिक शुभ, शुक्रवार अधिक शुभ, या काही गोष्टी तर आपल्याला माहीतच असतात. तर त्यामुळे अधिक महिन्यातला जो पण कुठला शुक्रवार किंवा मंगळवार येईल त्या दिवशी तुम्ही तुमच्या आईची ओटी भरा. नाही जमते तर अधिक महिन्यामध्ये कोणत्याही वारी तुम्ही भरली तरीही हरकत नाहीये, पण नक्की भरा. हे बघा, खूप वर्षांनंतर अधिक महिना येतो, 33 महिन्यांनंतर अधिक महिना आलेला असतो. जसं आपल्याला वाटतं की आपल्या आईने आपल्या नवऱ्याचा मान सन्मान करावा, आपली पण इच्छा असते, लेकीला ती जोडवे देते, काय काय हाऊसमौस करते, आपली सगळी हाऊसमौस ती नेहमीच करत असते. पण आपण सुद्धा अधिक महिन्यामध्ये आपल्या आईची ओटी भरल्यामुळे आपल्याला त्याचं पुण्य जे आहे ते आपल्या पदरामध्ये पडत असतं. आपल्या आईची ओटी भरण्याचा हा एक महत्त्वाचा दिवस आहे, महत्त्वाचे हे दिवस आहे, हे तुम्ही वाया न जाऊ देता, न विसरता आपल्या आईची अधिक महिन्यामध्ये ओटी भरा. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे गरजूंना दान सुद्धा करा. अधिक महिन्यामध्ये मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते, तुमच्या यथाशक्तीने जमेल ते दान करा. पण आपण या अधिक महिन्यामध्ये जे काही दान करू त्याचं अधिक पुण्य आपल्याला मिळेल, कित्येक पटींनी पुण्य आपल्याला मिळेल. तर त्यामुळे लक्षात ठेवा, अधिक मासामध्ये तुम्ही जे काही कराल त्याचं अधिक पुण्य, अधिक फळ जे आहे ते आपल्याला 100% मिळेलच. म्हणून न विसरता या अधिक महिन्यामध्ये आपल्या हातून जेवढ्या शुभ गोष्टी करता येतील तेवढ्या तुम्ही करा. आणि आपल्या आईची अधिक महिन्यामध्ये ओटी भरायला अजिबात विसरू नका. तर एक महत्त्वाची आणि छोटीशी माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.